नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वी शाखा कला, विषय इतिहास, प्रथम सत्र परीक्षा 2021-2022। ही परीक्षा घेण्याचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे जास्तीत जास्त सराव। वेळ 3 तास, गुण 80, सूचना सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे। उजव्या बाजूचे अंक गुण दर्शवतात। आवश्यक त्या ठिकाणी कोष्टक व आकृती काढा। सर्व प्रश्नांची उत्तरे नवीन पानावर लिहावीत, म्हणजेच नवीन प्रश्नाची सुरुवात आपण नवीन पानावर करायची आहे। आणि इतिहासच्या पेपरमध्ये जर आपल्याला आकृती काढायची असेल तर ती पेन्सिलने न काढता पेनानेच काढावी। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा। गुण आहेत 6 विधाने दिली आहेत, प्रत्येक विधानासाठी 1 गुण आहे। पहिलं विधान, दुसरे ब्रह्मीयुद्ध रिकामी जागा च्या काळात झाले। पर्याय लॉर्ड एमहर्स्ट, ब लॉर्ड डफरिन, क लॉर्ड डलहौसी, ड ॲशले एडन। दुसरं विधान, इंग्लंडमधील रिकामी जागा याने स्पिनिंग जेनी नावाचे यंत्र तयार केले। पर्याय जेम्स हरग्रीव्ज, रिचर्ड आर्कराइट, एडमंड कार्टराइट, जॉन के। तिसरं विधान, पानिपतचे तिसरे युद्ध मराठे आणि रिकामी जागा यांच्यात झाले। पर्याय अ इंग्रज, ब अब्दाली, क अहमद खान बंगश, ड नजीब खान। चौथं विधान, 1765च्या कायद्यानुसार महत्त्वाच्या वस्तूवर स्टॅम्प असणे रिकामी जागा बंधनकारक केले। पर्याय अ फ्रान्सने, ब स्पेनने, क इंग्लंडने, ड अमेरिकेने। पाचवं विधान, राष्ट्रीय सभेमध्ये रिकामी जागाच्या अधिवेशनात फूट पडली। पर्याय मुंबई, लाहोर, सुरत, पुणे। सहावं विधान, 1744 ते 1763 या काळात रिकामी जागा यांच्यात 3 युद्धे झाली, त्यांना कर्नाटक युद्धे म्हणतात। पर्याय अ इंग्रज फ्रेंच, ब इंग्रज मराठे, क इंग्रज पोर्तुगीज, ड इंग्रज हैदर। अशा प्रकारे हा प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा, असा हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येत असतो। आता हा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे आणि वस्तुनिष्ठ प्रश्न लिहिताना आपण प्रश्न क्रमांक टाकायचा आहे, उपप्रश्न टाकायचा आहे, शिवाय जो काही प्रश्न आहे, रिकामी जागा असेल, जोड्या लावा असेल, तो प्रश्न लिहून व्यवस्थित उत्तराला अंडरलाईन करून उत्तर लिहायचं आहे। म्हणजेच वस्तुनिष्ठ प्रश्न लिहिताना फक्त उत्तर लिहायचं नाही, जसं आपण दीर्घोत्तरी प्रश्न लिहिताना लिहितो तसं। दीर्घोत्तरी प्रश्नात फक्त उत्तर लिहिलं तरी चालेल, परंतु वस्तुनिष्ठ प्रश्न लिहिताना पूर्ण विधान लिहायचं आहे, त्यानंतर उत्तर लिहून त्याला व्यवस्थित अंडरलाईन करायचे आहे। प्रश्न पहिला ब, पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। गुण आहे 4 जोड्यांचे गट दिले आहे, त्या जोड्यांच्या प्रत्येक गटामधील एक चुकीची जोडी ओळखायची आहे आणि ती दुरुस्त करून लिहायची आहे। तर पहिला जोड्यांचा गट आहे, अ गट आणि ब गटामध्ये जोड्या लिहून दिले आहेत। तर पहिला गट बघा, अर्सबिशपू मुख्य धर्मगुरू, 2 चान्सेलर न्यायाधीश, 3 वेंदोर द फंजेत मालमत्तेवरील अधिकारी, 4 कपिनताव कॅप्टन। हा जोड्यांचा गट आहे, यामध्ये एक जोडी चुकीची आहे, ती ओळखायची आहे आणि दुरुस्त करून लिहायची आहे। उत्तर लिहिताना उत्तर कसं लिहायचं आहे, चुकीची जोडी लिहायचं आहे, त्यासमोर चुकीची जोडी आणि खाली दुरुस्त जोडी दुरुस्त करून उत्तर लिहायचं आहे। दुसरा जोड्यांचा गट, यामध्ये सुद्धा अ गट आणि ब गटामध्ये जोड्या आहेत।
1. कुंवर सिंह लखनौ. 2. नानासाहेब पेशवा कानपूर. 3. राणी लक्ष्मीबाई झाशी. 4. चिमासाहेब कोल्हापूर. यामध्ये सुद्धा उत्तर असंच लिहायचं आहे, चुकीची जोडी आणि दुरुस्त जोडी. अशा पद्धतीने उत्तर व्यवस्थित लिहायचं आहे आणि हा जोड्यांचा गट लिहिला तरी चालेल. तिसरा जोड्यांचा गट आहे. अ गट आणि ब गटामध्ये जोड्या आहेत. रोलर, सिलेंडर, प्रिंटिंग, बेल. दुसरी जोडी स्टीम इंजिन, जेम्स वॅट. तिसरी जोडी क्लेरमॉट बोट, रॉबर्ट फुलटन. चौथी जोडी छापखाना यंत्र, मार्को पोलो. चौथा जोड्यांचा गट अ गट आणि ब गटामध्ये जोड्या आहेत. चौदार तळे सत्याग्रह नाशिक. सिंग सभा अमृतसर. वायकोम सत्याग्रह त्रावणकोर. आरक्षणाचा जाहीरनामा कोल्हापूर. अशा प्रकारे हे 4 जोड्यांचे गट आहे. आपल्याला व्यवस्थित उत्तर लिहून 4 पैकी 4 गुण यामध्ये मिळू शकतात. प्रश्न दुसरा अ. ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटनासंबंधींची नावे लिहा. गुण आहेत 4. त्यामध्ये पहिलं विधान बंगालची फाळणी यांनी घडवून आणली. कोणी घडवून आणली त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. दुसरं विधान या समाजाने वेदांना पवित्र ग्रंथ मानले. तिसरं विधान पॉंडिचेरीचा गव्हर्नर जनरल. आणि चौथं विधान पूर्व किनारपट्टीवर फ्रेंचाचे मुख्य ठाणे. आता हा प्रश्नसुद्धा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे, म्हणून हा प्रश्न लिहिताना, या प्रश्नाचे उत्तर लिहिताना सुद्धा पहिले जे विधान दिलं आहे ते विधान लिहायचं आहे आणि त्यासमोर उत्तर लिहायचं आहे. प्रश्न दुसरा ब. दिलेल्या कारणापैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. गुण आहेत 4. यामध्ये पहिलं विधान छपाईचा शोध ही प्रबोधन काळात जगाला मिळालेली सर्वोच्च देणगी होय. कारणासंबंधित काही पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय निवडून त्या विधानासमोर आपल्याला उत्तरामध्ये लिहायचं आहे. पहिला पर्याय आहे त्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला. त्यामुळे लिखित साधने उपलब्ध झाली. त्यामुळे व्यापाराला चालना मिळाली. आणि चौथा पर्याय विविध प्रकारची माहिती आणि ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचणे शक्य झाले. दुसरं विधान म्यानमारवर कब्जा मिळवणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते. कारण पर्याय अ. ब्रिटिशांनी साम्राज्य विस्तार करायचा होता. ब्रिटिशांना साम्राज्य विस्तार करायचा होता. ब. म्यानमारमधील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि बाजारपेठ यावर ताबा मिळवणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. क. ब्रिटिशांना युरोपीय वसाहतवादी स्पर्धेत पुढे राहायचे होते. ड. म्यानमारचा राजा थिबाला धडा शिकवायचा होता. यापैकी योग्य कारण लिहून दिलेले विधान पूर्ण करायचं आहे. तिसरं विधान इंग्रजांनी आपल्या सुरत, कारवार, चेन्नई आणि मुंबई इत्यादी वखारीत बागा उभारल्या. त्याचं काय कारण आहे तर कारणासंबंधित पर्याय बघा. अ. मनोरंजन किंवा वखारीतील श्रमिकांच्या श्रमपरिहारासाठी. ब. त्यांना फुले हवी होती. क. त्यांना फुलांपासून औषधी बनवायची होती. त्यांना फुलांचा व्यापार करायचा होता. चौथं विधान छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या. कारण पर्याय अ. पोर्तुगीजांना विरोध करण्यासाठी. ब. इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी. क. स्वराज्यात पैसा उभा करण्यासाठी. ड. वसाहतवाद्यांना विरोध करण्यासाठी. अशा प्रकारे प्रश्न दुसरा ब. दिलेल्या कारणापैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा हा 4 गुणासाठी प्रथम सत्र परीक्षेत किंवा बोर्डाच्या परीक्षेतसुद्धा प्रश्न येतो. आता या प्रश्नाचे उत्तर लिहिताना पहिले आपल्याला विधान लिहायचं आहे आणि या कारणापैकी जे योग्य कारण आहे ते त्या विधानासमोर लिहायचं आहे. प्रश्न तिसरा अ. पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. गुण आहेत 5.
आता या ठिकाणी तुम्हाला अमेरिकेतील 13 वसाहती संबंधी एक नकाशा दिसत आहे. त्या नकाशाचे व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक 12वर सुद्धा हा नकाशा आहे. त्या नकाशावर आधारित पहिला प्रश्न, वरील वसाहती उत्तर अमेरिका खंडात आहेत की दक्षिण अमेरिका खंडात आहेत हे स्पष्ट करा. नकाशावर आधारित दुसरा प्रश्न, वरील वसाहती अमेरिकेच्या कोणत्या किनारपट्टीवर स्थित आहेत. तिसरा प्रश्न, या वसाहतींच्या पूर्वेकडे कोणता महासागर आहे. चौथा प्रश्न, नकाशात दिसणाऱ्या बोस्टन या बंदराशी संबंधित कोणती घटना आहे. पाचवा प्रश्न, फिलाडेल्फिया या शहराशी अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात कोणती महत्त्वाची घटना निगडीत आहे. अशा प्रकारे नकाशावर आधारित हा 5 गुणाचा प्रश्न आहे. 5 प्रश्नाला म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे. प्रश्न लिहिताना आपल्याला पुरेपूर नकाशाचा वापर करायचा आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे नकाशामध्ये आहे. प्रश्न तिसरा ब, दिलेले संकल्पना चित्र पूर्ण करा. 6 पैकी कोणतेही 4. या ठिकाणी 6 संकल्पना चित्र दिली आहेत. त्यापैकी आपल्याला 4 लिहायचे आहेत. गुण आहेत 8. म्हणजेच एक संकल्पना चित्र व्यवस्थित लिहिले तर आपल्याला 2 पैकी 2 गुण मिळू शकतात. एक संकल्पना चित्र पूर्ण करण्यासाठी 2 गुण आहेत. तर पहिली संकल्पना आहे वसाहतवादाची साखळी. या ठिकाणी आपल्याला वसाहतवादाची साखळी पूर्ण करायची आहे. या प्रश्नाचे उत्तर हे आकृतीच्या स्वरूपात लिहावे लागते. दुसरा आहे एकेश्वरवादाचा पुरस्कार करणाऱ्या संस्था. एकेश्वरवादाचा पुरस्कार करणाऱ्या 4 संस्थांची नावे या ठिकाणी लिहायची आहे. आता आपण संकल्पना चित्र काढताना पेन्सिलचा वापर न करता या ठिकाणी पेननेच आकृती काढायची आहे. चौथी संकल्पना आहे नाना फडणवीस यांनी इंग्रजाविरुद्ध उभा केलेला चतुसंघ. चौथी संकल्पना 1857च्या उठावाची 4 कारणे लिहायची आहेत. 5वी संकल्पना आहे युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील वखारी. आणि 6वी संकल्पना आहे धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे. अशा प्रकारे 6 संकल्पना या ठिकाणी दिल्या आहेत. त्यापैकी आपल्याला 4 लिहायचे आहे. व्यवस्थित आकृत्या काढायच्या आहे आणि त्या आकृत्यामध्ये बॉक्स काढायचे आहे, चौकोन काढायचे आहे आणि त्यामध्ये आपलं उत्तर लिहायचं आहे. प्रश्न चौथा अ, टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा. अशा पद्धतीचा हा प्रश्न येतो. कधी टिपा लिहा म्हणून येतो तर कधी संकल्पना स्पष्ट करा म्हणून येतो. 5 पैकी कोणत्याही 3 संकल्पना आपल्याला यामध्ये स्पष्ट करायच्या असतात. गुण आहेत 6. एक संकल्पना स्पष्ट करण्यासाठी 2 गुण मिळतात. आता या प्रश्नाचे उत्तर लिहिताना आपल्याला एखाद्या संकल्पनेची उत्तर येते म्हणून खूप लिहायचं नाही, तर आपल्याला उत्तर लिहायचं आहे ते गुणांना अनुसरून. एका संकल्पनेसाठी 2 गुण आहेत, त्यामुळे अर्ध पेज उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. पहिली संकल्पना जहाल विचारसरणी. दुसरी संकल्पना वसाहतवादाचे स्वरूप. तिसरी संकल्पना युरोपातील धातुविज्ञान. चौथी संकल्पना प्रतिसरकार आणि 5वी संकल्पना सत्यशोधक समाज. उत्तर सोपं असलं तर जास्त लिहायचं नाही किंवा अवघड असलं तर 1-2 वाक्यात लिहायचं, असंही करायचं नाही. उत्तर गुणानुसार लिहिणे अपेक्षित आहे. अर्ध पेज किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त. प्रश्न चौथा ब, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 5 प्रश्न दिलेले असतात. 3 प्रश्न लिहायचे आहेत. गुण आहेत 9. म्हणजेच एका प्रश्नासाठी 3 गुण आहेत. पहिला प्रश्न, युरोपातील 15वे शतक, 15वे व 16वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो. दुसरा प्रश्न, युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या. का वसाहती स्थापन केल्या त्याची आपल्याला कारणे स्पष्ट करायची आहेत. थोडक्यात 4 ते 5 कारणे आपण लिहायची आहे. मुद्द्याच्या आधारे जर या प्रश्नाचे उत्तर लिहिले तर चांगल्या प्रकारे गुण मिळतात. तिसरा प्रश्न, भारतीय सत्ताधीशांना कारताज घेणे शक्य होते. चौथा प्रश्न, रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केला. आणि 5वा प्रश्न, पोर्तुगीजांशी लढा देणे भारतीयांना अवघड झाले होते.
हे सर्व सकारण स्पष्ट करा या संबंधित प्रश्न आहेत. प्रश्न 5वा, तुमचे मत नोंदवा. 5 प्रश्न दिले आहेत, त्यापैकी 3 प्रश्न लिहायचे आहेत. एका प्रश्नासाठी 3 गुण मिळतात. व्यवस्थित लिहिल्यास आपल्याला 3 पैकी 3 गुण मिळू शकतात. पहिला प्रश्न, 1857चे स्वातंत्र्ययुद्ध हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मते पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते. आता या प्रश्नाचे उत्तर आपण पूर्ण पाठाचा अभ्यास केलेला असतो, स्वाध्याय अभ्यासलेला असतो, पाठाचे वाचन केलेले असते. त्यामुळे जसंच्या तसं पाठाला अनुसरून नाही लिहिलं, स्वतःच्या मनानं आपलं मत नोंदवलं तरीही चालते. 1-2 मुद्दा पाठाला अनुसरून 1-2 मुद्दा स्वतःच्या मनाने लिहावा. दुसरा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले. तिसरा प्रश्न, युरोपात 17व्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनीच आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचला. चौथा प्रश्न, मराठी सत्तेचे धोरण वसाहतवादाविरोधी होते. आणि 5वा प्रश्न, वसाहतवादाचा उदय हा युरोपियन राष्ट्राच्या व्यापार वृद्धीचा परिणाम होता. प्रश्न 6वा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 3 प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी आपल्याला परीक्षेमध्ये 2 लिहायचे आहेत. गुण आहेत 10, म्हणजेच एका प्रश्नासाठी 5 गुण आहेत. त्यामुळे उत्तर हे व्यवस्थित किंवा सविस्तर लिहिणे महत्त्वाचे म्हणजे आवश्यक आहे. पहिला प्रश्न, रामकृष्ण मिशनने केलेले कार्य. दुसरा प्रश्न, भारतात पोर्तुगीजांनी कोठे कोठे वसाहती स्थापन केल्या. आणि तिसरा प्रश्न, 1857च्या उठावाची कारणे स्पष्ट करा. आता या प्रश्नाचे उत्तर लिहिताना आपण सुरुवातीला थोडीशी प्रस्तावना लिहायची आहे, त्यानंतर मुद्द्याच्या आधारे उत्तर लिहून शेवटी थोडक्यात समारोप करायचा आहे. अशा पद्धतीने आपण उत्तर लिहिल्यास आपल्याला 5 पैकी एका प्रश्नासाठी 4-4.5 गुण मिळू शकतात. प्रश्न 7वा, खालील प्रश्नाची दिलेल्या मुद्द्याच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. 5 प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी 3 लिहायचे आहेत. गुण आहेत 15, म्हणजेच एका प्रश्नासाठी 5 गुण आहेत. पहिला प्रश्न, ब्रिटिश म्यानमार संबंध स्पष्ट करा. मुद्दे, ब्रह्मयुद्ध, थिबा राजा, परिणाम. आता या प्रश्नाचे उत्तरसुद्धा आपल्याला प्रस्तावना पासून सुरुवात करायची आहे. प्रस्तावनामध्ये नेमकं ब्रिटिश म्यानमार यांचा संबंध कसे होते हे थोडक्यात लिहायचं आहे. त्यानंतर ब्रह्मयुद्धाविषयी माहिती, थिबा राजा त्याविषयी माहिती आणि त्याचे परिणाम लिहून सविस्तर उत्तर लिहायचं आहे आणि शेवटी थोडक्यात समारोप करायचा आहे. दुसरा प्रश्न, भारतातील ब्रिटिश वखारीची माहिती लिहा. मुद्दे, वसाहतीची ठिकाणे, वखारीतील अधिकारी. या प्रश्नाचे उत्तरसुद्धा सविस्तर लिहायचे आहे. प्रत्येक मुद्द्याची माहिती ही सविस्तर लिहिणे अपेक्षित आहे. तिसरा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य स्पष्ट करा. मुद्दे, सामाजिक राजकीय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक क्षेत्रात कोणती कार्य केली आणि राजकीय क्षेत्रात कोणती कार्य केली ती व्यवस्थित लिहायची आहेत. चौथा प्रश्न, ब्रिटिशांच्या आशिया खंडातील देशांशी संबंधावर टीप लिहा. मुद्दे, नेपाळ, भूटान, तिबेट. 5वा प्रश्न, 1857च्या उठावाची माहिती लिहा. आणि ती माहिती लिहिण्यासाठी मुद्दे दिले आहेत. भिल्ल, रामोशी, गडकरी ही मुद्दे वापरून आपल्याला 1857च्या उठावाची सविस्तर माहिती लिहायची आहे. आपण प्रस्तावना, दिलेल्या मुद्द्याची व्यवस्थित माहिती आणि थोडक्यात समारोप केल्यास आपल्याला 5 पैकी 5 किंवा 4 गुण मिळू शकतात. अशा प्रकारे आपण वर्ग 12वी शाखा कला विषय इतिहास या प्रथम सत्र परीक्षा किंवा सराव पेपर या ठिकाणी 80 गुणाचा बघितला आहे. अशाच प्रकारचे सराव पेपर, प्रथम सत्र पेपर, स्वाध्याय संबंधित, निबंधांसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही संबंधित अडचणी असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.